पुढचं वाचूयात आपण जिथे होतो तिथून. हो मॅम. मॅम, ते मीटिंग कशी काय लूज झाली? कनेक्शन लूज झालं आपलं, त्यामुळे ती मीटिंग लूज झाली. आपण कंटिन्यू करूया पुढे. झाले मी सगळे जॉईन पुन्हा? छान. मी म्हणाली, वा रे तुझ्या व- व- व्या- व्या- व्यवहार म्हण. व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञान व वस्तूचे भाव गगनात गगनात भिडले भिडले. हा. आहेस कुठे तू? हा. जरा बा बाजारात बाजारात फिरत फिरत जा. हम्म. दुकानात जा जा जात जा. हम्म. मलाही ते पटले. हम्म. बोलत आई सॉरी बरोबर वाच. हा. आम्ही घरी पोहचलो. पोहोचलो. पोहचलो. ओके. आता बंद कर. ठीक आहे. हा आदिश्री, आता तुला एक सांगते मी. रोज एक पॅराग्राफ कुठलाही वाचायचा. तुला हिंदी विषय आहे? हा, हिंदी वाचताना पण असंच अडखळत असशील, है ना? त्यामुळे तेव्हा पण असं व्यवस्थित बोट ठेवून व्यवस्थित वाचायचा प्रयत्न करायचा. हळूहळू प्रॅक्टिस. जसं आज वाचलंस ना, तसंच रोज वाच थोडं थोडं. आणि हळूहळू प्रॅक्टिसनी, सरावानी खूप छान वाचणं जमतं. पण सराव करणं गरजेचं आहे, हो ना? एकदम पहिल्याच दिवशी एकदम तू वाचायला घेतलंस तर तसं जमणार नाही. थोडं आता आपल्या तुझं पुस्तक पण आहे, त्यामुळे कुठला पण एखादा धडा छानसा काढायचा आणि त्यातला एखादा सुंदरसा पॅराग्राफ घेऊन वाचणं सुरू करून बघायचं. ठीक आहे? स्वतःला वाचून कळतं की आपण चुकीचं वाचतोय की बरोबर वाचतोय. आई वगैरे बाजूला असेल तर मग थोडस बसवायचं आईला बाजूला, की बरोबर वाचते आहे की नाही बघायला म्हणून. हा, ठीक आहे. चालेल. तर रुद्र, कळलं का तुला? मॅडम. हो मॅम. हा, कोण बोलतंय आता? सेकंड मॅम. हा, स्वरा बोल. मॅम, तो एक एक ओळी होती, त्याच्यामध्ये असं होतं की तुझे व्यवहाराचे ज्ञान गगनाला भिडकले. ते गगनाला भिडकले म्हणजे काय? हा, त्याच्याबद्दल बोलू आपण. ठीक आहे. छान आहे. हा, व्यवहाराचे ज्ञान नाही आहेत ऍक्च्युली. वस्तूंचे भाव गगनाला भिडले. आता त्याच्याबद्दल आपण बोलूया जेव्हा आपण तो पॅराग्राफ वाचायला घेऊ. ठीक आहे. तर आता आपण पॅराग्राफ बाय पॅराग्राफ थोडा धडा समजून घेऊया. कोण आहे बोलतंय? हा, स्पंदन, काय म्हणतेस? मॅम, मी धडा ऐकत होती, हा, पण मला काय समजलं नाही त्याच्यातलं. आता तुला काय समजलं? काय समजलंच नाही मला. असं कसं काहीच नाही समजलं? लक्ष दिलं ना तू? आणि सोपी तर गोष्ट आहे, काहीच नाहीये त्याच्यामध्ये असं. छान छान गोष्ट आहे एकदम. बरं, शेवटचा पॅराग्राफ वाचून घेऊया. अरे वाच. तिने पिशवी खाली ठेवली आणि खुश केले. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं
तीच घेऊन येतेस? मी तिला काळजीने विचारले. हो रे, आज तू भेटलास. खूप बरं वाटलं. माझं काम हलकं झालं. आई मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती. मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ. म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. छान. तर आता हा गोष्टीतला मुलगा, याचं नाव ठेवूया आपण काहीतरी. काय नाव ठेवूया बरं? सांगा सांगा, कोणीतरी सजेस्ट करा छानसं नाव. राम. हा, राम. राम. बरं, ठीक आहे. तर आता रामची शाळा सुटली. एक वेळा पुन्हा वाचते धडा. छान, आता लक्ष द्या. मी घरी निघालो. राम घरी निघाला. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. ठीक आहे. रामने धावतच आईला गाठले. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं, असे त्याने आईला विचारले. तिच्या हातातली एक एक पिशवी तो घेऊ लागला. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली. अगं आई, किती जड आहे पिशवी, काय आहे यात एवढं, रामने विचारले. हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे, आई म्हणाली. इथपर्यंत आता तुम्हाला कळलं. शाळा सुटल्यावर काय झालं? राम निघाला घरी यायला. वाटेत कोण भेटलं त्याला? तिची आई भेटली. आता सगळ्यांनी अनम्यूट राहा. छान. एका आई भेटली. आई भेटली. तर काय होतं आईच्या हातामध्ये? पिशव्या. दोन्ही हातात पिशव्या होत्या. ठीक आहे. तुम्हाला फोटो दाखवू का? ज्यांना माहिती नाही त्यांनी फोटो थोडासा बघून घ्या. इथे दिसतोय का? बघा बरं. हो बघा, आई दिसतेय आणि मागे राम दिसतोय, आहे ना? ठीक आहे. आणि तर पिशव्या फार जड असाव्यात असे रामला का बरं जाणवले असेल? काय दिसलं असेल त्याला? आईच्या चेहऱ्यावरचे भाव कसे दिसले असतील? त्याला दिसलं असेल की आई खूप असं दम काढून एकदम उचलते दमलेली दिसली असेल, है ना? चेहरा थकलेला दिसतो. आणि अशा एकदम मोठ्या पिशव्या आणि त्यांच्यामध्ये खूप जड सामानही दिसलं असेल. त्यामुळे त्याला जाणवलं की पिशव्या नक्की जड असाव्या. तर त्यांनी काय विचारलं की काय आहे त्यात एवढं? तर तिने काय उत्तर दिलं? आईने काय उत्तर दिलं? महिन्यासाठी किराणा. महिन्याभराचं किराणा सामान. आता किराणा सामान म्हणजे काय? कुणाला माहिती का? सामान तर कळलं. सामान तर कळलं. हा, सामान जसं की गहू, आपण ग्रोसरी. ग्रोसरी. आता आपण इंग्लिश मधलं ग्रोसरी नाही घेऊ, आपण आपलं किराणा सामान म्हणू, ग्रोसरी. पण आता त्या ग्रोसरी मध्ये जी हे असतात, वेगवेगळ्या वस्तू असतात, त्या तुम्ही मराठीत सांगा ना मला. परत घरातली सगळ्या सामान. छान. आता सगळ्यांनी थोडस म्यूट राहा. रुद्र, कळलं का किराणा सामान काय असतं मग? हो मॅम. तर महिन्याभराचं आपण बरेच, आपल्याकडे असतेच सवय सगळ्यांना, आपण तसं करतो. एक दिवसाचं आणून नाही ठेवत आपण. महिन्याभरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण आणून ठेवतो. ज्या आपण खराब होणार नाहीत त्या सामान ते आपण भरून ठेवतो ना बरण्यांमध्ये. हो ना? चहा, साखर, रवा, नंतर गव्हाचं पीठ, त्यानंतर तांदूळ, डाळ, सगळ्या ज्या वस्तू आपल्याला ठेवता येतात व्यवस्थित, म्हणजे ज्याला नंतर खराब होणार नाहीत, त्या गोष्टी आपण महिन्याभराच्या साठवून ठेवतो. तर ते काय म्हणते, ती आई काय म्हणते मग? हे महिन्याभराचं काय आहे? किराणा सामान आहे. एक पिशवी हातात धरल्यावर रामला समजले की त्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले होते. म्हणजे आता त्यांनी काय केलं? आईच्या एका हातातली पिशवी घेऊन घेतली. तर ते हात त्याला दिसले. कसे झाले होते तिचे ते हात? लाल झाले होते. तर ते त्याला सामानाची पिशवी तिच्या हातातनं घेतल्यावर कळलं. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? रामने विचारले. किती लागले असावेत? आईने उलट प्रश्न केला.
रामने काहीतरी अशीच बनवाबनवी म्हणजे त्याला माहितीच नाही ना की काय भाव आहेत. भाव म्हणजे काय? किंमत चा भाव, किंमत किंमत. ठीक आहे. तर काय असावं ते त्याला माहिती नाही, त्यामुळे अंदाजे त्यांनी काहीतरी सांगून दिली असेल रक्कम. तर ती रक्कम ऐकून, रक्कम म्हणजे काय? हा हा. गंमत गंमत कशी? रक्कम, रक्कम म्हणजे काय सांगा मला. Amount. एकूण अमाऊंट किंवा किती पैसे लागले अशी एवढे पैसे. रक्कम म्हणजे पैसे समज. ठीक आहे, टोटल पैसे, टोटल अमाऊंट किती असावी असं त्यांनी काहीतरी नंबर, काहीतरी अंक सांगितला असेल. ते ऐकून आईला काय झालं, आई काय करायला लागली? हसायला लागले. हसायला लागली आणि म्हणाली वारे तुझे व्यवहार ज्ञान. म्हणजे काय तुझं व्यवहार ज्ञान? व्यवहार ज्ञान आता हा अर्थ पूर्ण शब्द आहे. व्यवहार ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये तर खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला व्यवहार ज्ञान नसेल तर कोणीही येऊन तुम्हाला अगदी गंडवून जाणार. तर व्यवहार ज्ञान म्हणजे काय सांगा मला, काय असू शकतं? एखादं उदाहरण द्या. म्हणजे डोकं लावणे. जर माहिती असणे म्हणजे लोकांशी. जर गहू एक किलो गहू 200 रुपयाचे असतील, पण तुम्हाला व्यवहार ज्ञान असेल, एक मार्केटमध्ये ऍव्हरेज प्राइस त्यांची 200 रुपये असेल आणि तुम्हाला व्यवहार ज्ञान नसेल, म्हणजे तुम्ही एकदम कधीतरी गेलाय आईसोबत, म्हणजे जसं की तो राम एकदम कधीतरीच गेला आणि त्याला माहिती नसेल की ऍव्हरेज हे 200 आहे, तर त्याला कोण पण सांगू शकतो की 500 मध्ये 1 किलो, आणि त्याला माहिती नसणार ना, म्हणून तो देऊन टाकणार पैसे. परफेक्ट. पहा किती छान स्वरानी अगदी छान उदाहरण दिलं. तर ह्या अशा प्रकारची जी माहिती असणं आहे म्हणजे कॉमन सेन्स, सामान्य ज्ञान पण त्याच्यात. काय म्हणाली? मला सारखे ओरडे पडतात की तू किराणा आणायला येत नाहीस आणि खाली खेळत बसतेस. नाही नाही, असं काही चालत नाही. आता बघायचं, याच्या पुढे थोडस जाऊन बघायचं. आपलं काही स्वतःची पेन्सिल, रबर वगैरे हे जे आणायला जायचं, मग ते त्याच्यावर तुम्ही बरं कुठली पण गोष्ट खरेदी करताना पहिले काय बघायचं सांगा मला. पैसे म्हणजे किंमत बघायचं, किंमत आणि बघायची. ती कशी आहे तिची क्वालिटी. प्रिंटेड, क्वालिटी तर ठीक आहे, नंतरची गोष्ट. पहिले आपल्याला आवडल्यावरच आपण ती वस्तू हातात घेऊन बघणार ना. ठीक आहे, मग त्याच्या मागे त्याची काय दिलेली असते? माहिती दिलेली असते. त्या माहितीमध्ये काय काय असतं ते थोडस मला सांगू शकता तुम्ही? आता प्राइस तर कळलं, MRP असते त्याच्यात, मॅक्झिमम रिटेल प्राइस, म्हणजे तेवढ्या प्राइसच्या वरती तुम्ही प्राइस त्याची द्यायची नाही, कंपल्सरी आहे. त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला तो डिस्काउंट वगैरे देत असेल ना, काही सूट देत असेल दुकानदार, तर ती घ्यायची. पण त्याच्यावरती जर तो किंमत लावत असेल तर तुम्ही त्याला म्हणायचं की नाही नाही, ही एवढी किंमत तर त्याची लिहिलेली पण नाही, मग आम्ही कसं एवढे पैसे देणार. ठीक आहे, तो एक व्यवहार ज्ञानातला एक भाग झाला. अजून काय असतं त्याच्यावर सांगा मला, त्या वस्तूची काय असते? त्याच्यावर कुठून आलाय ते, आणि कसं आहे, आणि बरं, त्याचं ते कसं बनलाय ते असं लिहून ठेवतात. ठीक आहे. तर ते कशाचं बनलं आहे? आपली साईज, एक मिनिट स्पंदन, तू 2 मिनिटं म्यूट कर. आरव, काय म्हणतोस? मॅम त्यामध्ये शुगर आहे का नाहीये ते लिहिलेलं असतंय. अरे अजून महत्वाचं सांगा ना मला. अजून महत्वाचं जे आपल्याला पहिले बघणं गरजेचं आहे, जर ते आपण ती खाण्याची वस्तू असेल तर खरंच खरंच खूप बघण्याची गरज आहे. सांगा मला रुद्र, काय काय बघायला पाहिजे आपण? हिरवा डॉट. हिरवा डॉट तर ठीक आहे, ते तर व्हेज आणि नॉन व्हेज साठी झालं, काय हरकत नाही. पण अजून काय? आता ती खाण्याची वस्तू आहे म्हणजे आपल्याला ती, सगळ्यांनी म्यूट करा 1 मिनिट. 1 मिनिट, आणि हँड रेस करा आणि मला विचारू द्या. हँड रेस करा कुणीतरी, कुणाला बोलायचंय? स्पंदन बोल आता. मॅग्निफाय डेट, एक्सपायरी डेट आणि टी शर्टची बरोबर. साईज असं सगळं बरोबर. असतं. आणि ठीक समजा आहे. त्यांना डिस्काउंट दिली वरनं आणि म्हणला पैसे द्या एवढं, आपण म्हणायचं डिस्काउंट लावतोय पण पैसे एवढं देतोय, आम्हाला नको असं म्हणायचं. बरोबर, ठीक आहे, म्यूट कर. तर आता स्पंदननी महत्वाचं सांगितलं. काय माहिती असायला हवा? आता ती खाण्याची वस्तू आहे म्हणजे आपल्याला ती लवकर संपायला हवी, पण मग ती बनली कधी आहे ते पण माहिती असायला हवं ना. ठीक आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट माहिती असावी, आणि ती संपायची कधी आहे ती पण एक डेट असते त्याच्यावर.
काय असते ती एक्सपायरी डेट. हा, ते दोन्ही डेट्सच्या मधली जी डेट असेल ती जर त्या दिवशी आपण घेतोय तर ती ती जवळपास म्हणजे आपण ती मॅन्युफॅक्चरिंग डेटच्या जवळपासची डेट असायला हवी असा नेहमी अट्टाहास असायला पाहिजे. ठीक आहे, पण काही हरकत नाही. कधी कधी आपल्याला खूप घाई म्हणजे गरज असते त्या वस्तूची आणि आपण बघतो की एक्सपायरी डेट आता 2 दिवसांनी आहे. तर मग आपण बघतो की हा ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, 2 दिवसानंतर एक्सपायरी मी आजच वापरणार आहे, तर मी आज घेऊन टाक, है ना. तर तो एक झाला भाग त्याच्यातला. त्याच्यानंतर अजून कशावर एक्सपायरी डेट बघायला पाहिजे आपण. झाला ते खाण्याच्या गोष्टी झाल्या. अजून महत्वाचं आपण काय असतं, आपण महत्वाचं काय गोष्टी काय घेतो. माफ करा मॅम, पण जरा 7:40 झालेत, मी निघू शकते का? चालेल, जा. ठीक आहे, आणि आता हा धडा छान वाचून यायचा. पुढच्या वेळी मी प्रश्न उत्तर याच्यातले घेणार आहे सगळ्यांसाठी. सरा, ठीक आहे. आणि अजून काय सांगितलं मी, प्रार्थना पाठ आणि करून यायची आहे. होमवर्क की प्रार्थना पाठ करून यायची आहे. ठीक आहे, चालेल आणि मग. थँक्यू चालेल, मॅम, बाय. चला. ओके, बाय. तर चालेल. हे बघा काय कळलं तुम्हाला. कुठे होतो आपण. हा, एक्सपायरी डेट अजून कशाची बघायला हवी सांगा, महत्वाचं, खूपच महत्वाचं आहे. बेकरी बेकरी प्रोडक्ट्स. फूड झालं, ठीक आहे. औषध, हो की नाही. हा, औषधं महत्वाची असतात ना. ठीक आहे, औषधांवरच जर गडबड असेल आणि एक्सपायरी झालेली औषध घेतली तर अजून जो आजार असेल तो अजून बळावेल, हो ना, आणि अजून दूधची जास्त होऊन जाईल एक्सपायरी डेट. खोकला. आणि दूधची एक्सपायरी डेट. हो, ठीक आहे. तर मग आता त्याच गोष्टी सगळ्या आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. हा, आदिश्री काय म्हणतेस. औषधावर एक्सपायरी डेट असते तर ते कधी नाही खायला पाहिजे. कधी कधी काही काही औषध सेम राहतं आणि कळत नाही की हे कोण कधीचं आहे आणि ते कधीचं आहे. तर आपल्याला पहिले एक्सपायरी डेट बघावी लागते. परफेक्ट, छान. ठीक आहे, तर आता या सगळ्या गोष्टी ज्या माहिती असणं गरजेचं आहे त्याला आपण सगळ्यांना सोबत एक नाव देऊया. काय नाव आहे ते मग. व्यवहार काय. बोला बोला बोला, अनम्यूट करा, बोला. व्यवहार ज्ञान. कळलं आता. ठीक आहे, तर आईनी काय सांगितलं मग रामला की जरा लक्ष देत जा, बाजारात जात जा, फिरत जा, दुकानात जात जा, तेव्हाच तुला कळेल की व्यवहार कसा असतो, कसं सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग तिने अजून काय सांगितलं, वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. म्हणजे वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत म्हणजे काय सांगितलं तिने की गगनाला भिडणे म्हणजे काय. गगन म्हणजे गगन कुठे आहे, खूप वरती आहे ना. गगन म्हणजे काय मराठीत गगन. कोण आकाश. सांगेल. आकाश. आकाश कसा उंचावर आहे ना. हा. मग आता उंचावर जाणं म्हणजे वरती जाणं, हो ना. वरती जाणं म्हणजे काय, वाढणं, हो ना. मग वस्तूचे भाव काय झाले आहेत, गगनाला भिडले आहेत म्हणजे काय झाले आहेत, कमी झाले की वाढले. 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 हा, तर मग इतके वाढले की प्रचंड वाढलेत, ते गगनाला भिडलेत. आणि तू मला जी किंमत सांगतोय त्या किमतीत तर काहीच येणार नाही. हा, तर तिने सांगितलं त्याला की बाजारात जात जा, बघत जा, इकडे तिकडे लक्ष देत जा, व्यवहार ज्ञान वाढव, तेव्हा कुठे तुला कळेल की आजकाल बाजूबाजूला जगात काय चालू आहे. तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश्य केले. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस, रामने तिला काळजीने विचारले. हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं, आई मनापासून बोलत होती. बघा, आता आईला मदत केल्यावर किती छान वाटलं ना आईला. असं आपण पण आपल्या आईला छान वाटावं असं कधी आपण कधी वागतो का. कोण कोण वागतं असं, कोण आईला मदत करतं थोडंफार. मी थोडासा मदत करते. थोडंफार जिथे शक्य आहे तिथे नक्की मदत करावी. जिथे गरज नाही तिथे जायचंच नाही. गॅसच्या जवळ तर अजिबात हात लावायचा नाही. पण काही आणून दे, हे आणून दे रे, ते आणून दे रे, कुठल्या गोष्टी आणून दे रे. आणि ज्या गोष्टी स्वतः करणं शक्य आहे त्या स्वतः करायच्या. बसून एका ठिकाणी बसून ऑर्डर सोडायची नाही की आई आता मी थकलोय, दमलोय, मला आला तर पाणी आणून दे. थोडस आता दमलोय तर थोडस अजून दमून घ्यायचं, 2 मिनिटात जाऊन पाणी घेऊन यायचं आणि बसायचं आणि प्यायचं. काय, हो ना. करायचं असं थोडंफार.
आपल्याकडून प्रयत्न करायचा की त्रास नाही द्यायचा. अच्छा, हा हँड कोणाचा आहे? आरव. आरव, हा सांग मला, कसा मदत करतोस तू आईला? मॅम किचन मध्ये आई जेव्हा काहीतरी बनवत असते तेव्हा ती मला म्हणते की हे आणून दे का ते आणून दे, मग मी देते ते. खूप छान. आणि तू ग आदिश्री? मॅम कधी कधी एक दिवस वाईनी म्हटलं होतं, ती किचन मध्येच होते, तिने म्हटलं होतं गॅस बंद कर. मी घाबरली होती पण मी तरी केला हळूच कर. हा, बंद करण्याचं वगैरे थोडस काय हरकत नाही, ते शिकून घ्यायचं, पण न शिकता काही गॅस जवळच्या गोष्टी काहीही करायच्या नाही. गॅस आणि सुरी दोन्ही गोष्टींपासून लांब राहायचं. तेव्हा ह्या गोष्टी कधी करायच्या? जेव्हा आई बाबा आजूबाजूला असतील. स्वतःहून एकट्याने प्रयोग करायचे नाही. ठीक आहे? एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि जसं आता आई छान स्वयंपाक करत असते आणि तुम्ही सगळे जेवायला बसणार असाल, ताट वाट्या पेले वगैरे सगळं घ्यायचं, पाणी घ्यायचं, हे असल्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, है ना? मी करते. असं छान, व्हेरी गुड. तर मग आता कसं वाटलं मग तिला, आईला कसं वाटलं रामची मदत घेऊन? खूप छान वाटलं ना माझं. तिला आई मनापासून बोलत होती, कारण आईला आनंद झाला की आपला मुलगा आला बाबा आपल्याला मदतीला. आणि ती खूप दमली होती. मग त्यांनी रामनी काय सजेस्ट केलं, काय सांगितलं तिला? राम आईला म्हणाला, आई ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ, म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझंही व्यवहार ज्ञानही वाढेल. आता इतका सुंदर गुरु जर सोबत असेल, आईसारखा गुरु नाही जगात. ठीक आहे? आई जे काही शिकवते ते उत्तमच असतं. त्यामुळे आई सोबत जर तुम्ही जाणार शॉपिंगला किंवा कुठे बाहेर, तर जे काही आईचं ते वागण्याची पद्धत असते ते सगळं ऑब्झर्व करायचं व्यवस्थित आणि त्याच्यापासून शिकायचाच प्रयत्न करायचा. तर आता त्यांनी काय सजेस्ट केलं आईला, की ज्या दिवशी मला सुट्टी असते त्या दिवशी आपण जात जाऊ. आहे ना? छान छान सूचना, छान सजेशन केलं त्यांनी. कसं वाटलं तुम्हाला त्याचं सजेशन? चांगलं वाटलं ना? तर ते ऐकून आईला पण छान वाटलं असेल, अरे वा किती छान. आणि त्यांनी काय सांगितलं मग, की तुला पण मदत होईल आणि माझे पण काय होईल, व्यवहार ज्ञान वाढेल. कशी वाटली ही गोष्ट? मस्त. छान होती ना? त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळालं, की व्यवहार ज्ञान असावे. त्यानंतर आई मोठ्यांची नेहमी मदत करावी. शक्य असेल तेव्हा आता नक्कीच करावी, प्रश्नच नाही. ओके? ठीक आहे. चल आता आपण घेऊया शब्दार्थ. कोण वाचेल शब्दार्थ? रुद्र, तू लिहितोस का? लिहून घे एका वहीवर. गाठणे. आरव वाच. गाठणे पोहोचणे. गाठणे पोहोचणे. कुठे होतं हे गाठणे? मी धावतच आईला, काय शब्द तो? आईला गाठले. गाठले. आता गाठणे हा शब्द मूळ शब्द आहे. गाठले हा त्याचा रूपांतरित शब्द आहे. गाठले म्हणजे काय झालं ऍक्च्युली? काय आहे तो? भविष्यकाळ आहे की भूतकाळ आहे? पोचलो. पोचलो. तो भविष्यकाळ आहे की भूतकाळ आहे? आधी घडून गेलेली गोष्ट आहे ना, म्हणजे कोणता काळ आहे तो? पास्ट टेन्स. मग भूतकाळ. मग त्याला मराठीत काय म्हणतो आपण? भूतकाळ. तुमचं झालं नाहीये का वर्तमान काळ भूतकाळ? बरं ठीक आहे, चालेल. गाठणे पोहोचणे लिहिलंस का? लिहिलं का रुद्र? बाकीच्यांनी पण लिहा, जरा लिहायची प्रॅक्टिस करायची आता. आईला घाटणे ना मॅम? गाठणे. गाठणे म्हणजे पोहोचणे. दुसरा शब्द काय आहे? आदिश्री वाच. गाठणीच्या नंतर भाव. भाव गगनाल गगनाल भिडणे. भाव गगनाला. नाला नाही दिसलं का तुला? ना आणि ला आहे ना ते. भाव गगनाला म्हण. गगनाला भिडणे. लिहिलं का रुद्र? भाव गगनाला भिडणे म्हणजे काय?
म्हणजे महाग होणे. काय हा, शब्द? भाव भाव गगनाला बरं आदिश्री तुली तोपर्यंत मी सांगते. भाव गगनाला भिडणे. लिही ग स्पंदन. भाव गगनाला भिडणे. खूप महाग होणे. कशाचे भाव गगनाला भिडलेले रुद्र? किराणाचे. किराणाचे किंवा वस्तूंचे. ठीक आहे, वस्तूंचे भाव. ठीक आहे, नुसताच किराण्याचे थोडी ना भाव गगनाला भिडले, सगळ्याच वस्तूंचे भाव वाढलेले की, हो ना. कमी तर कधी होणारच नाही, पण वाढलेले नेहमी आपल्याला भेटतील म्हणजे मिळतील. ठीक आहे, म्हणजे असे वस्तूचे भाव कमी झालेले शक्यता कमीच असते आपल्यासाठी. त्यानंतर शेवटचं काय आहे? आरव. अरे आरव गेला वाटतं. आरव हा आहे, बोल. आम्ही लिहितो. सांग ना शेवटचं. करणे, मोकळा श्वास घेणे. उश्य करणे. रुद्र तू पीडीएफ वरून काढून घेशील हा याची प्रिंटआउट, कारण पुढच्या वेळी खरंच याच्यातले प्रश्नोत्तर खूप छान आहेत आणि असे काय म्हणतात इंटरेस्टिंग आहेत. त्यामुळे सगळ्यांना पुस्तक असलं तर जास्त छान वाटेल. स्पंदन पुस्तक शोधून ठेवायचं, नाहीतर मग प्रिंटआउट काढून घे. मॅम शब्द काय होता तो? हुश्य करणे. हुश्य. हुश्य करणे. असं आता हुश्य कधी करता तुम्ही? हा ठीक आहे, छान लिहिलंस. आदिश्री तू तसंही कॉपी कर ना तू, त्यामुळे तुला आता मला दाखवायची गरज नाहीये. मी कॉपीच केलं. मग तसंच कॉपी कर ना तुझ्या त्याच्यामधनं, पुस्तकातनं. छान लिहिलंस. मोकळा श्वास घेणे. हुश्य कधी करतो आपण? एकदाच सुटलो रे बाबा, हो ना. परीक्षा संपल्यावर करता ना तुम्ही सगळेजण, झाला एकदाचा पेपर. काय अजून कधी अभ्यास नाही करावा लागेल. अजून कधी हुश्य होतं सांगा मला जरा. थकलं तर. थकलो तर थकलं म्हणजे सामान जास्त ओझं झालं ते ठेवलं तर आपण करतो. कर. छान, ठीक आहे. परवा मॅम, परवा पोहोचलो होतो. आमची लास्टच्या एक्झाम आहे मॅम. अरे वा, मग त्याच्यानंतर आरव काय करणार आहे? हुश्य करणार, हो ना. हा तर त्याच्यात अजून एक शब्द आहे कठीण, ओझं. ओझं म्हणजे काय माहितीये तुम्हाला? हेवी. ओझं. हा, मग त्याला मराठीतून काय म्हणतो आपण? जड. अजून एक शब्द आहे. मॅम शब्दार्थ लिहून झाले मॅम. नाही मॅडम तुम्हाला स्पेशल वेगळा शब्द विचारतात त्या ओझाला. वेगळा शब्दार्थ तुम्ही लिहिले धड्यात. एक ओझं म्हणून शब्द आहे. त्या आज पण काय ओझ्याला, म्हणते? त्याला आपण मराठीत काय, अजून एक शब्द काय म्हणतो? नेहमी वापरतो आपण तो. नेहमी वापरतो आपण तो शब्द. संपदा मॅडम व्हिडिओ ऑन करा ना. मॅडम व्हिडिओचा काहीतरी सेटिंगचा हो का? प्रॉब्लेम बरं, झालाय माझा, ठीक. त्यामुळे तर होत हे, नाही. ती खूप जास्त मशीन असते ज्याच्यावर तुम्ही उभे राहता. खूप जास्त मशीन असते त्याच्यावर उभं. रुद्र, परफेक्ट आहे ना. संपदा मॅडम हा शब्द हवा होता का? वजन. हो हो, हाच होता शब्द. काय रुद्र? परफेक्ट. मग त्याला वेइंग मशीनला काय म्हणतो आपण? वजन काटा. तर जड जड ओझ, जड ओझ, हे शब्द जे आहे ते कशासाठी वापरले आपण? वजनदार गोष्टीसाठी. वजन असलेल्या गोष्टी. ठीक आहे. तर याचे प्रश्नोत्तर नंतर घेऊया. तुम्ही आता बरं मग 20 घेऊ का? मग आता हे काय घ्यायचं यांचं 21, 22 घ्यायचं आहे का? हो मॅम. तुम्हाला काय शिकायचंय? 20 पर्यंत शिकून झालंय तुमचं ना? मजेशीर पत्र. कोणतं पत्र? मजेशीर पत्र. थांबा, ते पेज मी वाचला होता, तो मला आवडतो. हा मॅम, हा वाला. हा वाला नाही, नाव नंबर सांग. नंबर 20.
22. 22. गमतीदार पत्र 20वा धडा आहे. 20वा गमतीदार धडा. पत्र. अच्छा 36 पेज नंबर. ओके ओके. मग याच्यातलं काय वाचायचं होतं? कुणाला वाचायचंय? आदिश्रीला. मी वाचला सकाळीच. सकाळी वाचलं, मग आता छान तुला असं छानस याच्यामध्ये वाचायला हे आपण पुढच्या वेळी घेऊ. ठीक आहे. आज आपण यांना काय 50 पर्यंत आहे ना लिहायला? हो मॅम. हो मॅडम, 1 ते 50 ते आहेत 50 ना, अंकी आणि अक्षरी. 1 ते 20 लिहून झाले आहे. हो. ओके, तर आता 1 ते 20 झाले. तर मला म्हणून दाखवा 1 पासून 20 पर्यंत प्रत्येकाने 1 बाय 1. तर सुरुवात झाली आदिश्री पासून. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अजून पुढे बोलू का? येतं का? बोल ना. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. अजून येतं? नाही, बरं, ठीक शिकत आहे. आहे बस. हा चालेल, छान. तर आरव म्हणून दाखव पटकन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बस. अजून येते मॅम. हा अजून थोडंसं येते मॅम. 40 पर्यंत येते. हा नाही, आपल्याला आज 30 पर्यंतच लिहायचे. आपल्याजवळचा वेळ आता थोडासा कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे आज 21-22 पासून सुरुवात कराल. रुद्र आणि स्पंदन, चला सगळ्यांनी लिहिणं सुरू करा आता. चला पटकन. 1 ते 20 पर्यंत. 1 ते 20 नाही, 21 पासून 30 पर्यंत शब्द आणि हे काय म्हणतात त्याला, अंक दोन्ही लिहा. थोडासा व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करा. 1 20 व्यवस्थित लिहा. मी तो टेबल शेअर करेल आणि त्याच्यानंतर चेक कराल की बरोबर लिहिलंय की नाही. ठीक आहे. आता मी इथे मी पुन्हा शेअर करत नाही याच्यावर. टेबल मी ग्रुपमध्ये टाकेल. चालेल का? ठीक आहे. सगळ्यांना लिहिता येतं ना? 1 20 22 लिहा व्यवस्थित. थांबा नाही तर मी बघते, मला समजतं. 1 20 22 23 24 लिहून झालं की लिहून लिहा तुम्ही. तोपर्यंत मी पटकन शेअर पण करते. कोण ओरडतंय? हो, मला संपदा मॅडम तुम्ही होस्ट नाही आहे ना? हो मॅडम. तुम्ही होस्ट आहात का? नाही, मी नाहीये होस्ट. ओके. बापू, मला मी मोबाईलवरून जॉईन केलं, मला को होस्ट करता का? आहे का तुम्ही? बापू असलेही पाहिजे पण. It's this person right here, guys. I'm really straight and share. Don't worry.
मॅडम तुम्ही आहात को होस्ट? नाही ना, मी कॉम्प्युटर वाला को होस्ट आहे. अच्छा अच्छा, माझी एक फाईल मिनिट. मोबाईल मध्ये. हा. नाही बापू बिझी आहेत, जाऊ द्या, राहू द्या. अच्छा. मी असं करेन, मी ग्रुपमध्ये शेअर करेन. चालेल, आपण असं करूया, मी ग्रुपमध्ये टाकेल तो तेवढा टेबल एक वेळा बघून घ्याल तुम्ही सगळेजण. चालेल. तर सगळ्यांनी लिहिलं का? पण एक वेळा दाखवून द्या मला. झालं का लिहून? कोण दाखवतं पहिले सांगा मला. 30 पर्यंत लिहायचं ना? 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. पहिले कोण दाखवतंय मला? रुद्र दाखवतोयस का? झालंय का? थांब एक सेकंड. हा, दाखव. अरे शब्दात अक्षरात पण लिहायचंय ना, शब्दांमध्ये. ते लिहिता येणार नाही का तुला? बरं थांब एक मिनिट, दाखव मला ते व्यवस्थित लिहिलं नाहीयेस. किती त्याच्यावर हे टाकलं? त्याच्यावर किती खाडाखोड केलीस पिल्लू? हा, तू पुन्हा एक वेळा व्यवस्थित नीट अँड क्लीन लिही. हा, आणि ते 30 झाल्यावर मग 31, 32 दुसऱ्या साईडला लिहायचं. मी पुन्हा टेबल पाठवते, त्याच्याप्रमाणे कर. ठीक आहे? चालेल. तर रुद्राचं झालं बघून. आता कोण दाखवत आहे पटकन? हा थांबा, स्पंदन दाखवते. ओके. बघू दे थोडस. का ग अंधारात बसली आहेस ग? असं काही दिसत नाही त्याच्यावर, काही लाईटच आला नाही ना. मला दिसलं पाहिजे असं तर काहीतरी अरेंजमेंट करते लाईटची. नको, तू फोटो काढून पाठव. काही दिसत नाहीये. चालेल. हा ठीक आहे. ओके. आरवच होतं, आरव. ओके. आरव आरव. हा, थोडं व्यवस्थित दाखव. 21, 22, 23, 24 नसतं रे ते. 24 नसतं, 24 असतं. ओ ठीक आहे. बघ, मी टेबल टाकणार आहे, तेवढा बघून घेशील आरव आठवणीने. ठीक आहे? हा, त्याच्यावरून कळेल तुला. बाकी छान लिहिलंयस असं दिसतं. 28 वगैरे व्यवस्थित लिहिलंस. 27 कसं लिहिलंयस? 27, 19, 19 नाही म्हणत, 19 म्हणतात. ठीक आहे? 29 लिहिले मॅम मी. 29 आहे का? सॉरी, थांब एक मिनिट. मग तेच तर मला पाहायचं होतं. हा, 29 बरोबर. मला 23, 29 ते ती दिसलाच नाही, दिसतच नाही अजूनही. 23, 24, 25 ते 24 करशील पण. ठीक आहे? ठीक आहे ते मॅम. 24 वाला हिंदी वाला 24 नाही आहे. ठीक आहे, चालेल. हा, थोडस बघून घेशील एक वेळा. चालेल. हा ठीक आहे. अजून कोण? आदिश्री, तुझं झालंय लिहून? पटकन दाखव. झालंय का? झालं मॅम, बस मी अंक लिहायची विसरली. 21, 22, 23 जे आहे. एक 20 जे आहे ते राईट साईडला हवाय. करेक्शन करून घेशील. 26 नाही म्हणत, 26 म्हणतात. व लागलेला आहे. हा, त्यामुळे तेवढं करेक्शन करून घ्या. आणि मी पाठवते त्याच्यामधनं वाचून पटकन करायचं आणि मग मला फोटो काढून पाठवायचा ग्रुपवर. ठीक आहे? मी पहिले पाठवणार, पहिले चेक करायचं आपण व्यवस्थित, मग करेक्शन करायचं आणि मग फोटो काढून पाठवा. सगळ्यांनी तसंच करा. करेक्शन न करता फोटो पाठवायचा नाही. कोण बोलतोय? माझं झालं. हो ठीक आहे. ते झालेलं जे आहे ते मी पाठवणार आहे टेबल. कळलं का सगळ्यांना? त्याच्यामध्ये करेक्शन, त्याच्यातलं वाचून करेक्शन करा आणि मगच फोटो टाका ग्रुपवर. मी करेक्शन न करता फोटो टाकायचा नाही. पहिले माझ्याकडून येऊ द्या, मग करेक्शन करा. चालेल? हा, तर आता कोण आहे इथे? आदिश्री, मग भेटायचं का? रविवारी येशील ना? विचार हा. आईला आताच. पुढच्या रविवारी प्रोग्राम आहे. आई बाजूला. मॅम महाराष्ट्र येऊ नाही शकणार, पण चित्रकलेचा आणि ते नाटकाच्या ह्याच्यामध्ये येऊ शकणार. अगं प्रोग्राम महाराष्ट्र मंडळमध्येच आहे. कोण आहे? पुढच्या 11 तारखेला आहे. तुझ्या आजूबाजूला कोण आहे? माझ्या हा, आई आहे का बाजूला? मॅम आई बाहेर आहे. आई येऊ नाही शकणार.
बरं ठीक आहे. तर मग आता तुम्ही प्रोग्राम आपल्या शाळेच्या मुलांसाठी आहे ना स्पेशल, तो मग कसं करायचं विचारायला बाबाला विचारून आई बाबांना. विचारून ये, पटकन विचार, 5 मिनिटात मी थांबते. स्पंदन, पुढच्या वेळी असलीस की नक्की आहे प्रोग्रामला. ठीक आहे मॅम. हा मॅडम मी लिव्ह करते हा जरा. हो चालेल चालेल, भेटूया. हा मॅम आईने म्हटलं की आम्ही रविवारी नाही राहू शकणार. नाही आहे, बरं ठीक आहे चालेल, पुढच्या प्रोग्राम मध्ये येऊया आपण. हा ठीक आहे चालेल. मग सगळ्यांनी आता हे करा, काय होमवर्कची रिवाइज सांगा मला, काय काय सांगितलं मी कराल तुम्हाला. आता हा टेबल पाठवणार, त्याला करेक्शन करा. ठीक आहे. हो. मॅम. आणि त्याच्यानंतर प्रार्थना व्यवस्थित पाठ केलेली लिहिलेली असली पाहिजे प्रत्येकाजवळ. मी पुन्हा एक वेळा पाठवते प्रार्थना आणि ऑडिओ. पुढच्या वेळी शुद्ध उच्चार आणि शुद्ध याच्यामध्ये म्हटलेली प्रार्थना ऐकू आली पाहिजे मग. हा ठीक आहे. चालेल. मग आता तुम्ही सगळ्यांनी मीटिंग लिव्ह करू शकता. बापूंना सांगा. बाय मॅम. हो.